जय मित्रांनो, तर आता पुणे सिटीच्या मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर आपण प्रत्येक दिवसाची मुलींची असो की मुलांची असो प्रत्येक दिवसाची रँक वाईज मार्क्स आपण प्रत्येक दिवसाचे आपल्या युट्यूबच्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर त्या मार्कांचा जर आपण अनालिसिस सर्व दिवसांच्या मार्कांचा जर अनालिसिस केलं तर कशा प्रकारे कॅल्क्युलेशन जर केलं तर कशा प्रकारे मेरिट लागू शकते यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व जिल्हा विषयचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पुणे सिटीचा घेऊन येणार आहे. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जर आपण मागच्या मार्कांचं जर प्रत्येक दिवसाच्या मार्कांचं जर अनालिसिस केलं तर महिलांचा कट ऑफ आपल्याला 39 मार्कांवरती जाताना दिसतो. जे की कॅटेगरीचा जर आपण विचार केला ओपन महिलांचा 39 मार्कांवरती 177 इतक्या जागा आहेत आपल्याला माहितीच आहे. तर 177 जागांसाठी आपला 39 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला जाताना दिसत आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर कॅटेगरीचा जर विचार केला तर आपला 35 ते 36 मार्कांवरती आपल्याला ओबीसी एससीबीसी त्याच्यानंतर एनटीसी यासारख्या कॅटेगरी आपल्याला 35 ते 36 मार्कांवरती आपल्याला येताना दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर एससी एसटी ईडब्ल्यूएस एसबीसी या ज्या कॅटेगरी आहेत तर 32 34 35 या दरम्यान ह्या कॅटेगरी लागू शकतात. याच्या खाली वगैरे काही लागण्याचे बऱ्यापैकी कमी चान्सेस आहे. तिच्या खाली लागण्याचे बऱ्यापैकी कमी चान्सेस आहे. त्यामुळे महिला कॅटेगरीचा अशा प्रकारे हा एक प्रकारचा एक अंदाज आहे. तर मी तुम्हाला मागच्या कॅल्क्युलेशननुसार मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण पुरुषांचा जर विचार केला तर पुरुषांचा मैदानी चाचणीचा कट ऑफ हा पुरुषांचा जर बघितला तर पुरुषांचा 178 जागांसाठी ओपनचा कट ऑफ हा 41 ते 43 मार्कांवरती आपल्याला जाताना दिसत आहे. मागच्या मार्कांच्या प्रत्येक दिवसाच्या मागच्या मार्कांचं जर आपण अनालिसिस केलं तर 41 ते 43 मार्कांवरती आपल्याला दिसत आहे. तर आता जर आपण बघितलं ओपनचा कट ऑफ जर आता 43 मार्कांवरती आला तर ओपनचा कट ऑफ जर आपण 43 मार्कांवरती आला तर 37-38 मार्कांवरती ह्या कॅटेगऱ्या वगैरे येऊ शकतात. 37-38 39 अशा प्रकारे ओबीसी एससीबीसी एनटीसी व्हीजे एनटीबी वगैरे ह्या सर्व ज्या कॅटेगरी आहेत तर ह्या 37-38 39 या मार्कांच्या दरम्यान ह्या कॅटेगऱ्या येताना आपल्याला दिसत आहे. जर 41 वरती लागला तर 1-2 मार्क कमी होऊ शकतात. तर त्याच्यानंतर जर एसबीसी आपला ईडब्ल्यूएस एससी एसटी ह्या कॅटेगऱ्या 35-36च्या दरम्यान येऊ शकतात. त्याच्या खाली लागण्याचे बऱ्यापैकी कमी चान्सेस आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा मी मागच्या प्रत्येक दिवसाचा आपण प्रत्येक दिवसाचे रँक वाईज मार्क आपण टाकलेले आहेत त्या मार्कांचा जर आपण अनालिसिस जर केलं तर आपल्याला ओपनचा कट ऑफ 41-43 मार्कांवरती लागतो. कॅटेगऱ्या 37-38 39 या दरम्यान लागू शकता व सोबतच एससी एसटी ईडब्ल्यूएस एसबीसी ह्या 35-36च्या दरम्यान लागू शकता. याच्या खाली लागण्याचे बऱ्यापैकी कमी चान्सेस आहे. तर हा एक प्रकारचा अंदाज आहे. तर आता आपला पेपर आपण बघितलंच आहे की पेपर आपल्याला समोरच्या 10 दिवसात होणार आहे. तर आता आपला पेपर 29 तारखेला होऊ शकतो. 29 मार्चला आपला पेपर होऊ शकतो. त्या दिवशी रविवार पडतो तर त्या दिवशी आपला पुणे सिटीचा पेपर 29 तारखेला होऊ शकतो. तर आणखी ज्या काही आता समोर अपडेट येत राहतील तर आता तर आज ना उद्या आपला फायनल कट ऑफ फायनल लेखी परीक्षेसाठी पात्रता कट ऑफ पुणे सिटीचा लागणारच आहे. त्यामुळे ज्या काही आता समोर अपडेट येत राहतील तर त्या जागावाढीच्या असो की इतर कोणतेही असो त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे सोबतच आता पुणे सिटीचा जिल्हा विषयीचा स्पेशल असा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.